आज आपण शिकणार आहोत बिगिनर्स मेकअप. सो मोस्टली सगळ्यांना थोडाफार मेकअप येतोच, पण ज्यांना येत नाही किंवा ज्यांना मेकअप शिकायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि इवन दो ज्यांना येतो ते बघू शकतात आणि मे बी दे कॅन इम्प्रोवाइज सम थिंग्स. आणि जर त्यांच्या मेकअप रुटीनमध्ये हे नसेल किंवा ते काही करत नसेल, सो दे कॅन ॲड ऑन. सो हे सगळ्यांसाठी आहे. सो हा व्हिडिओ सगळे बघू शकतात. सो आपण सर्वात आधी बेसिक्सपासून स्टार्ट करणार आहोत. याच्यामध्ये काही प्रॉडक्ट्स मी जे वापरणार आहे ते थोडे एक्सपेन्सिव्ह असतील, काही लाईक नॉर्मल प्राईस असतील. द थिंग इज तुम्ही त्याचे अल्टरनेटिव्स वापरू शकता. टू बी ऑनेस्ट माझ्याकडे जे आहे ते मी वापरणार आहे. सो यू कॅन ऑलवेज फाइंड युअर अल्टरनेटिव्स. सो द मेन मोटो ऑफ दिस व्हिडिओ इज बेसिक्स, म्हणजे कुठून सुरुवात करायची, कसं संपवायचं, किंवा नॉर्मल डेली वेअर मेकअपसाठी काय करावं लागतं. सो आपण ते सगळं करणार आहोत. सो ओके, लेट्स गेट स्टार्टेड. सो मी माझ्या व्हिडिओजमध्ये नेहमीच सांगत असते सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मेकअपसाठी काय आहे. ओके, जर मी सांगायच्या आधी तुम्हाला लक्षात आलं असेल तर कमेंट डाऊन बिलो, आणि जर नसेल आलं, ओके. सो 3, 2, 1. मॉइश्चरायझर. सो बेसिकली कुठल्याही मेकअपसाठी मॉइश्चरायझर इज व्हेरी 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 लाईक खूप सारे वीज वापरा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सो हा व्हिडिओ तुम्ही तेव्हाच बघा जेव्हा तुमच्याकडे टाईम असेल आणि तुम्हाला खरंच काहीतरी बेसिक शिकायचं असेल. सो या, फर्स्ट गोज फर्स्ट. ओके, सो द मॉइश्चरायझर. सो बेसिकली मी तुम्हाला 2 मॉइश्चरायझर सजेस्ट करेन. मे बी ऑफकोर्स फर्स्ट सेटाफिल आणि मी दुसरं सजेस्ट करेन सेरावेचं मॉइश्चरायझर. सो जर तुम्ही कुठलं तरी वेगळं मॉइश्चरायझर वापरत असाल तुमच्या स्किन टाईपप्रमाणे, सो मे बी यू कॅन गो विथ दॅट. बट जर तुम्ही मला स्पेसिफिकली विचारत असाल तर आय वुड सजेस्ट सेटाफिल किंवा सेरावे. जर तुम्हाला सेरावे माहिती नसेल तर मी इकडे पोस्ट करते की व्हॉट इज सेरावे, त्याचं छोटंसं पिक्चर. ओके, राईट हिअर. ओके, सो फर्स्ट मॉइश्चरायझर. सो या, टिक मार्क करा. तुम्ही एक डायरी घेऊन बसू शकता आणि यू कॅन मेक पॉईंट्स. सो तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम स्वतःसाठी करत आहात तेव्हा तुम्हाला आयडिया येऊ शकते, किंवा यू कॅन सेव्ह दिस व्हिडिओ अँड तुम्ही तशा स्टेप्स फॉलो करू शकता. किंवा जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत. ओके, सो तुम्हाला काय वाटतं की मॉइश्चरायझरपेक्षा इम्पॉर्टंट काय असेल? सो तुमच्या डोक्यात भरपूर वेगळे वेगळे ऑप्शन्स आले असतील, तुमच्या डोक्यात आन्सर आलं असेल तुमचं. बट सर्वात आधी मेकअप स्टार्ट करण्यासाठी तुमचा फेस एकदम लाईक क्लीन पाहिजे. सो जेव्हा तुमचा फेस क्लीन आहे, सो एव्हरीथिंग विल लाईक सेट प्रॉपरली ऑन युअर फेस. कारण की खूपदा असं होतं की आपण गडबडीत असतो किंवा बऱ्याच काही गोष्टी चालू असतात. सो मोस्टली गोष्टी स्किप होतात. सो बिफोर द मॉइश्चरायझर आय वुड सजेस्ट की तुम्ही सर्वात आधी फेस वॉश व्यवस्थित करून घ्या. आणि टू बी ऑनेस्ट मी फेस वॉश करण्यासाठी पण मी जे क्लेन्झर आहे जे वापरते ते पण सेटाफिलचंच आहे. सो आय एम गोना शो यू राईट हिअर. मी असं छोटे छोटे पिक्चर्स आय पोस्ट लाईक दिस. सो तुम्हाला आयडिया येईल की मी नक्की कशाबद्दल बोलते किंवा काय रिलेट करते. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ आवर फर्स्ट स्टेप. सो मी मोस्टली माझ्या खाली काहीतरी टेबल जागा किंवा काहीतरी असतं, बिकॉज आता मी शूट करते त्यामुळे तुम्ही स्टेप्सकडे लक्ष द्या. सो या, मॉइश्चरायझर. तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकता. लाईक खूप जण थोडं थोडं घेतात, ते स्टार्ट लाईक असं सगळीकडे डॅप करून आणि मग फुल कव्हरेज घेतात. बट मी मोस्टली जर गडबडीत असेल किंवा मला पटकन काहीतरी करायचं असेल, सो मी हातावर माझ्या स्प्रेड करून घेते. अँड बिकॉज मला असं वाटतं की हाताने पूर्णपणे हे केलं की तो फुल कव्हरेज देतो, म्हणजे सगळीकडे लागतं. सो माझा चेहरा काहीच प्रेप केलेला नाही आहे. आपण फर्स्ट स्टेपपासून स्टार्ट करतो आहे.
आणि हे एकदम मी जे सांगते ते खूप बेसिक आहे, म्हणजे तुम्हाला जास्त काही प्रॉडक्टची गरज नाही आहे, पण तुमचा मेकअप आय प्रॉमिस छान होणार आणि तुम्ही छानच दिसणार. ओके, आपला चेहरा आय मीन द फेस इज रेडी फॉर द मेकअप नाव. आपण बेगिन करू शकतो. ओके, सो जर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर तुमच्याकडे ब्रशेस असायलाच पाहिजेत असं मी नाही बोलणार. सो वॉट वी कॅन डू इज, मी विल डिवाइड बोथ ऑफ द साईड्स आणि मी एक साईड जी आहे ती तुम्हाला ब्रशेसने दाखवते आणि एक साईड जी आहे ती मी तुम्हाला आय ओनली यूज माय फिंगर्स, माय हँड. ओके, सो यू नो असं खूप जणांना वाटतं की ब्रशेसशिवाय मेकअप नाही होऊ शकत. नो, दॅट्स रॉंग. बट तुम्ही जेव्हा मेकअप पूर्णपणे शिकून घेता किंवा तुम्ही शिकलाय तर ऑब्व्हियसली तुम्ही ब्रशेस यूज करू शकता. सो ओके, लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो मी इथे यूज करते आहे मेबलिनचं सुपर स्टे फाउंडेशन इन शेड 118. सो आपल्याला आता हे जाणून घ्यायचं आहे की यू नो तुमचे शेड मॅच कशी हवी आहे फाउंडेशनसाठी. सो आपण आधी ते बघूया. ओके, सो मी काही पॉईंट्स बनवलेत माझे स्वतःचे, पण तरी पण आय वुड लाईक मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. सो कधी पण तुम्ही जेव्हा एक फाउंडेशन चूज करता, जर तुम्ही फर्स्ट टाईम असाल आणि हा व्हिडिओ आपण बिगिनर्ससाठीच करतो आहे, सो आय वुड सजेस्ट की तुम्ही ऑनलाईन फाउंडेशन ॲटलिस्ट फाउंडेशनसाठी परचेस नका करू ऑन लाईक यू नो ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. मी सांगेन की तुम्ही यू नो इन पर्सन जाऊन परचेस करा. सो तुम्हाला जर फाउंडेशन घ्यायचं असेल आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम युजर असाल आणि यू डोंट नो की हाऊ टू चूज अ करेक्ट शेड, अ शेड मॅच फॉर यू, सो द ओनली थिंग इज तुम्हाला जेव्हा पण तुम्ही जाता जिकडे कुठे चूज करण्यासाठी, सो तुम्ही इकडे अप्लाय कराल, इकडे कराल, इकडे कराल. नो, दॅट्स द रॉंग थिंग. तुम्ही कधी पण फाउंडेशन ॲटलिस्ट फाउंडेशनसाठी हातावर किंवा कुठेही बॉडीवर नाही, नो, तिकडे अप्लाय करून चेक करून घेऊन आलात तर ते तुम्हाला कायम चुकीचा शेड मॅच मिळणार आहे. सो तो शेड कधी मॅचच होणार नाही आणि यू विल एंड अप बायिंग अ रॉंग फाउंडेशन. सो वॉट आय वुड सजेस्ट इज जेव्हा पण तुम्ही शेड मॅच करताय, सो अप्लाय योर फाउंडेशन ऑन योर चीक्स किंवा या जॉ लाईनच्या इथे जो स्पेस असतो तिकडे. आणि मी हे कायम सांगेन की जेव्हा पण तुम्ही काहीतरी मेकअप प्रॉडक्ट्स बाय करायला जात असाल तर यू नो तुम्ही खूप असा चांगला भरभरून मेकअप बिलकुल करून जाऊ नका. जस्ट गो नॉर्मल, किंवा कारण की तुम्हाला तिकडे जाऊन तुमच्यासाठी मेकअप घ्यायचा. सो ऑलरेडी जर तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी असेल, सो यू विल अगेन एंड अप यू नो बायिंग अ रॉंग प्रॉडक्ट. सो जस्ट गो नॉर्मल लाईक मॉइश्चरायझर आणि थोडंफार काहीतरी. सो आत्ता जशी मी दिसते तसं माझ्या चेहऱ्यावर काहीच नाही आहे. सो जर आत्ता मी कुठल्या तरी शॉपमध्ये गेले तर ऑब्व्हियसली मी माझं शेड मॅच करू शकते, नाही तर तुम्हाला तिकडे जाऊन यू नो पहिले सगळं क्लीनअप करा अँड इट्स अ लॉट. सो ओके, कधी पण तुम्हाला चीक्सवर लावायचं आहे किंवा जॉयलाईनच्या एरियावर, सो हे दोन्हीकडे मॅच होईल. सो मोस्टली खूप जणांचं असं असतं की यू नो अशी स्किन मिक्स्ड कलर्समध्ये असते, सो कन्फ्यूज असतात लोक. सो मी सांगेन जी ती डार्कर शेड आहे ना तुमच्या फेसवर, त्याच्यापेक्षा थोडंसं लाईट घ्या. बिकॉज तुम्हाला माहिती नाही आहे जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम घेताय तेव्हा कुठलं फाउंडेशन चांगलं आहे. जर तुम्ही फर्स्ट टाईम घेत असाल तर आय विल ऑलवेज सजेस्ट मेबलिन, पण जरी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ब्रँडचं घ्यायचं असेल तर आय एम सेम. सो कुठेही आधी तुम्ही घेत असाल, सो जस्ट मेक शुअर की तुम्ही एका लाईटर शेडमध्ये जाल फाउंडेशनसाठी तुमच्या स्किन टोनपेक्षा. बिकॉज तुम्हाला माहिती नाही आहे तो फाउंडेशन कसं आहे, सो देर आर चान्सेस की ते ऑक्सिडाईज होणार इवन दो तुम्ही किती पण काही लावा तुमच्या चेहऱ्यावर, बिकॉज यू डोंट नो की तो फाउंडेशन कसा आहे. सो जस्ट गो फॉर वन शेड लायटर. ओके, सो आय रिपीट अगेन,
तुम्हाला इकडे चीक्सवर आणि या जॉ लाईनच्या एरियावर अप्लाय करून बघायचं आहे की विच इज द करेक्ट मॅच. सो जर आता मी हे घेते तर माझा शेड थोडासा असा लाईटर, एकदम पण लाईट नाही पण थोडासा लाईटर पाहिजे. आणि कधी कधी असं पण होतं की आपण बिकॉज ऑफ द टॅन स्किन, म्हणजे मे बी फॉर एक्झाम्पल तुम्ही फेअर आहात पण तुमची स्किन टॅन झाली आहे, सो ऑब्वियसली यू विल एंड अप बायिंग अ रॉंग स्टफ. सो जस्ट मेक शुअर तुम्ही व्यवस्थित जा आणि तुम्ही परचेस करू शकता. जर तुम्ही मेकअप करत असाल आणि तुमच्याकडे ब्रशेस आहेत, सो जस्ट मेक शुअर, मी सांगेन की मे बी आफ्टर 1 or 2 weeks यू वॉश युअर ब्रशेस. किंवा कारण की असं खूपदा होतं की तुम्हाला असं वाटतं की मी काही चुकीचं करत नाही आहे पण माझा चेहरा खराब होतो आहे. सो जस्ट मेक शुअर की तुमचं ब्रशेस किंवा टूल्स अँड एव्हरीथिंग इज क्लीन. ओके, सो नेक्स्ट कन्सिलर. सो मी कन्सिलरबद्दल हेच सांगेन की कन्सिलर हे काम करतं की हे जे काळं काळं झालेलं आहे, लाईक डार्क स्पॉट्स किंवा डार्क सर्कल्स, किंवा तुमच्या चेहऱ्याला थोडंसं असं शेड द्यायचं असेल की थोडं एलिव्हेटेड लुकसाठी कन्सिलर यूज होतो. अँड अगेन थोडासा लायटर शेड देन युअर स्किन टोन, मे बी आय वुड से लायटर देन युअर फाउंडेशन शेड, म्हणजे 2 shades लायटर देन युअर लाईक ओरिजिनल टोन ऑर शेड. सो ओके, मी आता थोडासा क्लोजअपमध्ये दाखवणार आहे. सो हा आहे माझा कन्सीलर. हा लायटर शेडमध्ये, ॲक्च्युली हा सेफॉराचा आहे. सो लेट मी शो यू फर्स्ट. ओके, अँड हा शेड 11मध्ये आहे. ओके, सो सर्वात आधी मी कन्सील करणार आहे. जेवढं कमी वापरता येईल कन्सिलर तेवढं कमी वापरायचं. मी आता नेक्स्ट स्टेपमध्ये सांगते का. सो 2 1 2. सो आधी आपण डोळ्याच्या खालचा करून घेणार आहोत, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की पुढचं काय करायचं आहे. सो हा घेतलेला आहे मी ब्रश. आणि तुम्हाला तुमचं कन्सिलर लावल्यावर असं क्रॅकी होतं आहे, असं इथे क्रॅक्स येत आहेत किंवा काय होतं आहे, त्याचं पण मी सोल्युशन सांगणार आहे. सो आधी आपण हे करून घेऊया. ओके, आपण हे ठरवलं होतं की आपण एक साईड ब्रशने करणार आहोत आणि एक साईड विदाउट ब्रश. सो माय दिस साईड आपण ब्रशेस यूज करणार आहोत अँड टुवर्ड्स माय दिस साईड आपण ब्रशेस नाही यूज करणार आहोत. सो आता मी याच्यासाठी केलं आहे, बट आय विल शो यू अगेन विथ माय फिंगर्स. दोन्हीकडे दाखवते सध्याला, पण नेक्स्ट स्टेपपासून विल मेक शुअर. तुम्ही कलर करेक्टर पण यूज करू शकता, पण आपण बेसिक्स करतोय त्यामुळे मी याच्यामध्ये कलर करेक्टर नाही यूज करते. मोस्टली मी स्वतः पण कलर करेक्टर नाही यूज करत. सो कॅन यू सी द डिफरन्स? ओके, आता खूप लोकांच्या कंप्लेंट्स असतात की आमचा कन्सिलर क्रॅकी होतो. सो लगेच पावडरने जाऊन सेट नाही करायचं, त्याला थोडंसं
ब्रीथ करू दे, तुमच्या स्किनवर बसू दे त्याला छान, मग करायचं तुम्हाला पुढची प्रोसेस. सो तुमचा जेव्हा कन्सिलर लावून होता तेव्हा यू जस्ट डू दिस. सो हे असे क्रॅक्स थोडेसे जे आहेत ते दिसतील तुम्हाला. मोस्टली सेफॉराच्या कन्सिलरनी नाही आहेत क्रॅक्स बिकॉज ते व्यवस्थित बसतं, बट स्टील आपण सेट करणार आहोत. सो ही सेफोराची लूज सेटिंग पावडर आहे, त्याचा शेड लेट मी शो यू. आणि मला एक क्यूट गोष्ट सांगायची आहे की याच्या सोबत एक क्यूट, एकदम क्यूट असं क्वेश्चन आहे. आय मीन आय एम इन लव्ह विथ दिस. एकदम परफेक्ट बसत आहे. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही सेफोरावाला घ्या, किंवा सेफोरावाला थोडंसं अफोर्डेबल आहे, बट तुम्हाला यू आर नॉट लाईक असं काही नाही की एक्सपेन्सिव्ह पण चालेल बट चांगला प्रॉडक्ट पाहिजे, देन आय वुड सजेस्ट की तुम्ही हुडा ब्युटीसाठी जावं. सो आणि याच्या सगळ्या प्रॉडक्ट्सच्या किती किमती आहेत, कशा आहेत, कुठे मिळतात, हे सगळं मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे. ओके, सो you just have to tap 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 tap. थोडंसं एक्सेस वाला जे आहे ते काढून घ्या अँड फक्त इथे पण टॅप करा, सो ते सेट होऊन जाईल. सो याच्यासाठी तुम्हाला ब्रशची गरज नाही आहे, हे ऑलरेडी याच्यासोबत येतं. सो तुम्ही कुठल्याही लूज पावडरसोबत सेट करू शकता. टू बी ऑनेस्ट, असं नाही की सेफोराज किंवा हुडा ब्युटीज, नॉर्मल यांनी पण सेट करू शकता. ओके, सो हे सेट झालेलं आहे. सो foundation time. So what you have to do is, तुम्हाला फाउंडेशन तुमच्या हातावर घ्यायचं आहे थोडंसं, अँड आय वुड सजेस्ट की थोडंसं मॉइश्चरायझर घ्या जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल तर. सो मी आता घेणार आहे एकदम थोडंसं, अँड ऑफकोर्स you have to blend it. So you know the best way to save money on makeup products is don't use the brushes, because brushes वर ब्युटी ब्लेंडर्स वर ते जास्त सोक केलं जातं आणि 30% ऑफ दी प्रॉडक्ट ते तुमच्या टूल्सवर राहून जातं. सो या, गुड पॉईंट बॅड पॉईंट एका पॉईंटमध्ये, यू नो इट्स लाईक दॅट. सो जसं आपलं ठरलं आहे, या साईडला मी ब्रशने काढते आहे. Look at the coverage guys. मी जसं म्हटलं तर लाईटर शेड. तुम्हाला इकडे सुद्धा लावायचं आहे, बिकॉज जर तुम्ही आय शॅडो, आय नो मी आता वियर्ड दिसते, पण जर तुम्हाला आय शॅडो लावायचं असेल किंवा बाकीचं काही पण करायचं असेल, जर समजा मी इकडे लावलंच नाही आणि फक्त इकडे लावते, तर ते एकदम असं व्यवस्थित नाही दिसणार. सो आय वुड से की तुम्ही जिथे जिथे विजिबल आहे तिथे तिथे लावा. आपल्या कन्सिलरने काम केलेलं आहे. ओ माय गॉड.
खूप हार्श पण नाही जायचं. मे बी मी फास्ट करते त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आय एम गोईंग हार्श ऑन माय स्किन, बट आय एम नॉट. खूप छान कव्हरेज आहे याचं. आय वुड नॉट से फुल कव्हरेज, बट या मीडियम कव्हरेज तर नक्कीच आहे. यू कॅन जस्ट लिटरली सी द डिफरन्स. दिस साइड, दिस साइड. ओके, आता आपण या साईडला आपले फिंगर्स यूज करणार आहोत ॲज वी प्रॉमिस्ड. थोडंसं अजून लागतंय, सो नो प्रॉब्लेम. कॉम्प्रोमाइज नाही करायचं तुम्हाला, बिकॉज याचा एंड रिझल्ट चांगला आहे. तुम्ही हाताने पण असं ब्लेंड करू शकता. मी मॉइश्चरायझर का सांगितलं, बिकॉज ते छान बसतं तुमच्या चेहऱ्यावर आणि मोस्टली ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. दिसतंय ना तुम्हाला, इथे जास्त कव्हरेज येतो याच्यापेक्षा, बिकॉज याच्यामध्ये प्रोडक्ट लागलेला आहे तुमचा. सो या तुमचा डिसिजन आहे की तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही यूज करू शकता. अँड अगेन तुम्हाला तुमचा नेक एरियामध्ये पण लावायचा आहे, सो तुम्ही तिथे पण लावा. दॅट्स माय रेकमेंडेशन फॉर यू गाईज. इथे लावायला विसरू नका, बिकॉज मग हे अनइवन दिसेल. लिप्सवर लावू शकता, इट्स बेटर. लिपस्टिक लावायला इझी पडतं, फक्त ते खाऊ नका. सो आता जे कन्सिलर आहे ते okay. Let's blend it again. दिसला फरक? ओ माय गॉड. ओके, सो हे इथे जे ब्लॅक असतं, इथे जे ब्लॅक असतं ते सगळं आपलं कवर झालेलं आहे. सेटिंग पावडर, त्याच्यानंतर
दिसतंय जसं ब्लर होतंय. I'm gonna show you again. The blurring effect. आणि ह्याचा थोडासा असं पर्पलिश टेंट पण आहे, सो मे बी त्याच्याने छान वाटते अजूनही. Under eyes. Okay, I'm obsessed. Just trust the process. ओके, तुम्हाला तो क्यूट पिंकी लुक हवा असेल तर ब्लश मी नेक्स्ट सांगेन. नेक्स्ट एक ब्लश आहे जे तुमच्याकडे असायला पाहिजे. सो आय हॅव द रेअर ब्युटीवाला ब्लश, पण मी तुम्हाला एक टिप देणार आहे, सो यू कॅन सेव्ह युअर मनी. सो हा एक मेबेलिनचा सुपर स्टे टेरी टेंट आहे माझ्याकडे, विच इज लाईक आपण लिप्सवर, चीक्सवर, ॲज अ आय शॅडो सगळीकडे लावू शकतो. सो यू कॅन जस्ट सेव्ह युअर मनी ऑन दिस. I mean, rather getting this, just get this one thing and you will just have everything with you as a makeup essential as a beginner. So पण तरी पण मी तुम्हाला याच्यासोबत दाखवते with my rare beauty blush. So 1 2 1 2. आणि जर तुम्हाला आय शॅडो वगैरे जर तुम्ही लावणार नसाल आणि तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुमच्याकडे आय शॅडो नसेल तर तुम्हाला याचा अजून एक ड्रॉप घ्यायचा आणि इकडे लावायचा. पण मी तुम्हाला आय शॅडो पण लावून दाखवणार आहे, सो मी आत्ता नाही लावत आहे. ॲज आय सेड, सेम ब्रश. तुम्हाला एवढ्याच पोर्शनमध्ये ब्लश नाही लावायचं. सो जस्ट फॉलो मी, जर तुम्ही माझ्यासोबत करत असाल तर. ओके, जस्ट लुक ॲट दिस. मी पण आधी हातानेच करायचे. मी थोडे जसं मी यूज टू झाले मग मी ब्रशेस घेतलेत, पण आता मी ब्रशेस यूज करते, सो माझ्यासाठी थोडंसं हार्ड झालं आहे ते. ब्रशेस मला कन्व्हिनियंट वाटतात, इवन दो त्याच्यामध्ये आपला 30% प्रॉडक्ट जातो. तर आता तुम्हाला कळेल मी 30% प्रॉडक्ट जातो असं का म्हणाले. सो लुक एट दिस साईड, लुक एट दिस साईड. सो तो प्रॉडक्ट थोडासा त्या टूलवर राहिलेला आहे, पण लुक छान आलेला आहे. पण बघा, मी ते टूल नाही वापरला तर हे थोडंसं जास्त असं पिगमेंटेड दिसतं आहे. त्याचा पिगमेंट किंवा त्याचा कलर जास्त याच्यावर दिसतो आहे. सो मी तो डिफरन्स सांगत होते की 30% प्रॉडक्ट राहतो ते, पण तरी पण मी त्याला ब्लेंड करायचा प्रयत्न करते. सो मॅच दिस साइड. ओके, प्रिटी मॅच थोडंफार मॅच झालेलं आहे आतापर्यंत. डोंट फॉरगेट युअर नोज. आणि इकडे थोडंसं
ओके, लांबून असं दिसतंय. अजूनही भरपूर काही करायचं बाकी आहे. सो या ओके, लेट्स स्टार्ट विथ द आय शॅडोज नाव. सो आय हॅव दिस 2 पॅलेट्स. जर तुमच्याकडे नसेल तर यू कॅन स्किप आणि तुम्ही ब्लशनेच काम चालवू शकता. सो मी हे मी खूप जास्त यूज करते. सो ओके, आपण आता न्यूडवाल्या याच्यामध्ये जाणार आहोत. सो न्यूड शेड्स. सो मी आता स्टार्ट करते. सो मी आता हा शेड घेतला आहे. सो आय एम जस्ट ब्लेंडिंग इट. सो ते जास्त डार्क नाही दिसणार. तुम्हाला जितकं डार्क हवं आहे तुम्ही तितकं डार्क, या जितकं लाईट हवं आहे तितकं लाईट ठेवू शकता. सो मी फाउंडेशन इकडे पण का लावायचं म्हटले बिकॉज आता तुम्ही बघू शकता की तो आय शॅडो कसा पटकन असा चपकन बसला आहे माझ्या डोळ्यावर. आता खूप तुम्हाला घासावं लागतं. सो मी मोस्टली कलर्स इकडे लावते अँड शिमर वर लावते, किंवा मी हाफ कलर लावते, शिमर लावते. सो इट्स अप टू यू. सो आता मी थोडंसं शिमरवाला आय शॅडो घेतला आहे. एकदम लाईट शिमर लावते मी, नॉट टू मच, बिकॉज मला असं नाही ठेवायचं की लाईक नॉट टू मच हॅपनिंग. किंवा यू कॅन जस्ट ब्लेंड इन यू नो पहलेवाला आय शॅडो. सो ते असं थोडंसं शिमरी मॅट असं दोन्ही मिक्स ब्लेंड होईल. ओके, सो असं आहे आय शॅडोवाला लुक. ओके, पुढे. ओके गर्लीज, नेक्स्ट इसेन्शियल आयलायनर. हा पण सेफोराचा आहे. हा वॉटरप्रूफ आहे. सो या तुम्हाला जो वापरायचा तुम्ही तो वापरू शकता, बट आय वुड सजेस्ट सेफोरा. मी ऑलमोस्ट आता 2 वर्ष झाले सेफोराचा आयलायनर वापरते. मी आधी कुठला आयलायनर वापरत होते, मे बी लॉरियल, आय डोंट रिमेंबर, बट मला आठवलं की मी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये किंवा कुठल्या तरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मेन्शन करेन. बट आत्तासाठी सेफोराचं आयलायनर. सो तुम्हाला इकडून सुरुवात करायची आहे अँड इथे घ्यायचं आहे अँड देन यू हॅव टू विंग. ओके, मी थोडंसं इकडे असं इकडून स्टार्ट केलं, असं असं शार्प लुक देण्यासाठी.
मला हे आयलायनर का आवडतं बिकॉज बाकीच्या आयलायनरसारखं ह्याला असं डोळे झाकून नाही बसायला लागत. हे पटकन ड्राय होतं. सो मे बी त्याच्यामुळेही मला आवडतं हे. ओके, दुसरी साइड. डोंट वरी, जर तुम्हाला वेंग करता येत नसेल तर तुम्हालाही सवय होईल. आणि देअर आर मॅनी टूल्स अवेलेबल नाव की त्याच्याने तुम्ही व्यवस्थित वेंग्ड आयलायनर लावू शकता. ओके, विदिन सेकंड्स हे ड्राय होतं. सो मला तर खूप आवडतं हे आयलायनर. सो जरी तुम्ही माझे सजेस्ट केलेले किंवा रेकमेंड केलेले प्रॉडक्ट्स जरी तुम्हाला स्विच करायचे असेल तर करा, पण प्लीज एकदा वापरून बघा सेफोराचं आयलायनर अँड यू लव्ह इट. टिल द टाईम इट्स ड्राईंग. सो तुमच्या नेक्स्ट स्टेप ही आहे की यू जस्ट हॅव टू ग्रॅब एनी ऑफ युअर लिप लायनर. सो मे बी आय गो विथ दिस वन. सो हे वाला आहे वेट अँड वाईल्डवालं इन द शेड आय गेस वाईन. सो असं पेन मार्कर टाईप्स आहे. सो मला ते आवडतं. सो आउटलाईन करून घ्या. आउटलाइनिंग इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं बिकॉज आता माझे इथे थोडंसं अनइवन आहे, पण मी त्याला इवन करू शकते आणि मग लिपस्टिक अप्लाय करू शकते. ओके, मेबेलिन सुपर स्टे. सो जसं की मी सांगितलं आहे, तुम्ही त्याचं चीक टेंट, लिप टेंट, आय शॅडो टेंट म्हणून पण वापरू शकता. सो लुक एट दिस, कसं ब्लेंड होतं आहे. वाला
ओके, सो तुम्हाला त्याच्यावर थोडासा ग्लॉस हवा असेल. टू बी ऑनेस्ट मला मॅट ठेवायला आवडतं, पण इफ यू आर अ गर्ल ज्याला ग्लॉस आवडतं, सो माझ्याकडे हा आहे YSLचा लिप ग्लॉस. तुम्ही कुठलाही लिप ग्लॉस वापरू शकता. सो हा आहे इन शेड बर्गंडी. मी फक्त डॅप करणार आहे. ओके, ग्लॉसी. तर तुमचे ग्लॉसी लिप्स दिसतात आणि थोडंसं शेड चेंज आहे, बट इट्स ओके. इट वॉज नॉट प्लॅन्ड की तुम्हाला असंच हवं आहे तसंच हवं आहे. यू आर जस्ट गेटिंग थ्रू इट. सो ऑलमोस्ट हे ड्राय झालेलं आहे. सो आता आय लॅशेसकडे आपण लक्ष देऊया. सो हे आहे आय लॅश कर्लर. सो हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल, तुम्ही ॲड ऑन केलं तरी पण चालेल. इट्स अप टू यू. सो यू नो हा व्हिडिओ असा होईल की मेकअप फॉर बिगिनर्स अँड गेट रेडी विथ मी. बिकॉज मी माझे हे नेल्स काढणार आहे आज. लाईक आय एम टेकिंग इट ऑफ बिकॉज मी आता रिसेंटली एक नवीन नेल एक्सटेन्शनसाठी खूप काही ऑर्डर केलं आहे. ते मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये दाखवेन. सो गो देअर अँड चेक इट आउट. मी अजूनही त्याच्याबद्दल पोस्ट नाही केलं, पण जेव्हा मी हे काढेन तेव्हा ऑफकोर्स आय विल पोस्ट इट. सो ओके, हे थोडंसं कर्ल करून घ्यायचं आहे अँड देन मॅजिक मस्कारा. सो मी जे जे प्रॉडक्ट सांगते आहे त्याचे तुम्ही कुठल्याही ब्रँड वापरा, पण हे प्रॉडक्ट्स मस्ट आहेत मेकअपसाठी. आय मीन तुम्ही स्टेप नका करू कुठलं फॉर द यू नो ब्युटिफुल लुक. Just look at the difference. ओके, आता किती क्यूट आयलॅशेस दिसत आहेत. द बेस्ट पार्ट, काजल. Difference. ओके, सो तुम्हाला काजल घ्यायचं असेल तर लुक फॉर सच अ काजल ज्याच्या मागे ना असा एक स्पॉन्ज असेल. सो हा स्पॉन्ज कशासाठी यूज होतो, जर तुम्हाला स्मोकी आयज वगैरे करायचे असतील ना, सो त्याच्यासाठी. सो कमेंट डाऊन बिलो जर तुम्हाला
माझ्याकडनं व्हिडिओ हवा असेल की स्मोकी आईज कसे करायचे किंवा हाऊ डू मेक युअर आईज स्मोकी और समथिंग लाईक दॅट, सो कमेंट डाऊन बिलो फॉर दॅट अँड फॉर शुअर मी याच्यावर एक ट्युटोरियल बनवेन. This is our final makeup look for beginners. I mean, just imagine yourself like this. जर तुम्ही एक beginner आहात, आधी तुम्हाला काहीच येत नव्हतं and just look at yourself now. जर तुम्ही माझ्यासोबत करत असाल तर ऑफकोर्स तुम्हाला कळालंच असेल की what's the difference. So yeah, एवढासा थोडाफार खर्च स्वतःसाठी करू शकता बिकॉज तुम्ही सुंदर तर तुम्ही दिसताच, पण थोडंसं अजून एलिव्हेटेड लुक येण्यासाठी. आणि इनफॅक्ट यू लर्निंग समथिंग न्यू. ओके, लास्ट स्टेप मेकअप फिक्सर किंवा मेकअप सेटिंग स्प्रे. सो यू जस्ट हॅव टू स्प्रे आणि तुमचा मेकअप सेट होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण टेस्ट घेणार आहोत मेकअप टिश्यूवर लागतो आहे का, ट्रान्सफर प्रूफ आहे का आपला मेकअप. सो ओके, लेट्स गो फॉर इट. सो मी वापरते आहे लॉरियलचा सेटिंग स्प्रे किंवा मेकअप सेटिंग स्प्रे, वॉट एवर यू कॅन से. सो इट सेज की हे 3 सेकंड्समध्ये सेट होतं आफ्टर स्प्रेइंग. सो लेट्स सी. मी तर ह्या कायम वापरते आणि द गुड थिंग इज मला ह्याचा फ्रेग्रन्स खूप आवडतो. आय डोंट नो वाय बट या. सो ओके, सो हे वाळायला पाहिजे पूर्ण सेट होते तुमच्या स्किनवर. जस्ट गिव्ह सम सेकंड्स. Give some seconds to it. लॉल, मी माझं पॅलेट यूज करते. सो बघा, मी का सांगितलेलं मॉइश्चरायझर इज इम्पॉर्टंट. हा थोडासा ग्लोई लुक दिसतो आहे का तुम्हाला? मी काहीच वेगळं नाही लावलेलं, सगळं मी तुमच्या समोर केलं आहे. सो जस्ट लुक इट दिस. ओके, सो आता आपण टेस्ट करूयात. ओके, this works like a magic. So हे तर तुम्ही नक्कीच घ्या. I would recommend this. Okay, yeah, this is it. This is my final look. So please मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला मेकअप आणि तुम्ही एन्जॉय केलं की नाही, किंवा तुम्ही याच्यामधून काय शिकला. प्लीज डू लाईक, कमेंट अँड शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. बाय बाय.